हॅलो, कसे आहात सगळे? मजेत ना? तर वेलकम तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर बघा, आज आम्ही कुठे चाललेलो ते मी व्हिडिओच्या एंडमध्ये सांगणार तुम्हाला. तर जर्नी एन्जॉय करूया आधी आपण. तर बघा, आमचे हे दोन छोटेसे पिल्लू गाडीमध्ये मजा करत आहेत दोघे पण. बघा, मोसम इतका भारी होता, बघू शकता तुम्ही, कंटिन्यू पाऊस येत होता. रोडनी इतकं भारी वाटत होतं. आणि पाऊस म्हटलं की झाडे हिरवेगार दिसतातच, तुम्ही बघू शकता. आणि कारमधून तो नजारा एवढा भारी होता, तो खिडकीच्या काचावर पडणारा पाणी, म्हणजे असं इतकं रिलॅक्सिंग वाटत होतं. असं मंथली तरी कुठं नाही कुठं असं वन डे टूर प्लॅन करावंच माझ्या मते तरी, एवढं रिलॅक्स होतो. तर बघा, तर जोरात पाऊस चालू होता. आणि आता आम्ही जिथे आम्हाला जायचं आहे त्याच्या बिलकुल जवळ आलेलो आहोत. बघू शकता तुम्ही समोर वॉटरफॉल. आणि फायनली बघा, म्हणजे पृथ्वीवरचं स्वर्ग ज्याला म्हणतात ते व्ह्यू तुम्ही बघू शकता. बघा किती भारी आहे. एवढे छोटे छोटे वॉटरफॉल होते तिथे, असं वाटत होतं असं निवांत बसून तिथं एकटक बघत राहावं. खूप सुंदर व्ह्यू होता. आणि आता तुम्हाला सगळ्यांना असं विचारायचं असेल की हा नक्की प्लेस कोणता आहे, तर फायनली मी सांगत आहे, हा प्लेस आहे नाशिक जवळचं पहेनी हा प्लेस आहे. तिथे आम्ही गेलेलो होतो. बघू शकता तुम्ही, खूप भारी मोसम होता, पाऊस पण येत होता. आणि पावसाळ्यामध्ये अशा जागी जाणं आणि पाऊस येणं इट्स कंपल्सरी. आणि पाऊस येतो तेव्हाच मजा पण येते. पण बघा, हे आमचे दोन छोटे पिल्लू किती एन्जॉय करत आहेत. सर्वात जास्त तर या दोघांनी एन्जॉय केलेलं. हे बघा मस्त खेळत आहेत. कारमध्ये सुद्धा यांची मस्ती कंटिन्यू चालू होती. छोट्या मुलांना आपण असं काहीतरी हवं असतं बाहेर ठिकाणी. पण एक आहे, अशा ठिकाणी जातो आपण तर केअरफुल राहणं खूप गरजेचं असतं. कारण की आजकाल आपण रीलच्या पोस्टच्या नादात कुठे पण जायला रेडी होतो, जे की पूर्णपणे चुकीचं आहे. असं म्हणजे करावं नाही कधीच. बघू शकता व्ह्यू किती भारी आहे वॉटरफॉलच्या. आम्ही बिलकुल जवळ गेलेलो. तिथे आम्ही सेफ ठिकाणीच उभे होतो. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही तर उभे होते तिथे, आम्ही सेफ जागा बघूनच फोटो व्हिडिओज घेतलेले आहेत. तर तुम्ही पण नक्की तिथे जा. स्पेशली मी सांगेन तुम्हाला, तिथे एकदा नक्की विजिट करा. बघा, खूप भारी मोसम होतं, असं वाटत होतं तिथेच राहावं, यावंच नाही. पण चांगले मोमेंट्स हे काही क्षणाचेच असतात. तर कसं वाटलं व्लॉग नक्की सांगा. बाय.